नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद 2021 फुटबॉल स्पर्धा जिंकले? कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद 2021 फुटबॉल स्पर्धा जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? तर ऑप्शन क्रमांक 2 विल्यम शॉर्टनर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 73 वर्षानंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला होता? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सुरुवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राजघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश भाषा होत्या? सुरुवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राजघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश डॅश भाषा होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदलले आहे? नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदलले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, तुर्कस्तानाचे नवीन नाव काय आहे? तुर्कस्तानाचे नवीन नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुर्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आतापर्यंत किती महिलांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे? आतापर्यंत किती महिलांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? भारतीय इतिहासात कोणता कालखंड मावळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 1885 ते 1905 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 श्वसनक्रिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1922 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग राजा उपाधी कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, C60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे? C60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कुठे पार पडले? नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कुठे पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 32 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात आतापर्यंत कोरोनाचा किती लाटा येऊन गेल्या? भारतात आतापर्यंत कोरोनाच्या किती लाटा येऊन गेल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 क्रिकेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कुठे झाले आहे? भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारण्य नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारण्य नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 संजय पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 एम.एन. रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1995 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणतं अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राधानगरी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 2022 ची थीम असलेले पठार दक्कनचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वीचे नाव काय होते? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 14वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 13वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्यंकय्या नायडू हे
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खेलो इंडिया स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? खेलो इंडिया स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचकुला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लक्ष्मी जाधव ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 तुर्की या देशाची राजधानी काय आहे? तुर्की या देशाची राजधानी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंकारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड-19 स्वदेशी लस कोणती? भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड-19 स्वदेशी लस कोणती? तर ऑप्शन क्रमांक अॅनाकोवॅक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जून 1975 भारतात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान डॅश डॅश होते. 25 जून 1975 भारतात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पिकांची आणेवारी कोण ठरवितो? पिकांची आणेवारी कोण ठरवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे? भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्राचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पंचायत राज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला? पंचायत राज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 बळवंतराय मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भरतनाट्यम नृत्य प्रकार निर्मिती डॅश डॅश मध्ये झाली. भरतनाट्यम नृत्य प्रकार निर्मिती डॅश डॅश मध्ये झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील सर्वप्रथम फिरते न्यायालय डॅश डॅश राज्यात स्थापन करण्यात आले. भारतातील सर्वप्रथम फिरणारे न्यायालय डॅश डॅश राज्यात स्थापन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताच्या राष्ट्रध्वजाचा पांढरा रंग डॅश डॅशचा प्रतिनिधित्व करतो. भारताच्या राष्ट्रध्वजाचा पांढरा रंग डॅश डॅशचं प्रतिनिधित्व करतो. तर ऑप्शन क्रमांक 2 शांती आणि सत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कारगिल कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? कारगिल कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मानवी पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे आहेत? मानवी पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 33 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणता देश आयोजित करत आहे? जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणता देश आयोजित करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अलीकडेच भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार कोण स्वीकार केला आहे? अलीकडेच भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार कोणी स्वीकार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चन्नीरा पोनप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताचा UPI व्यासपीठ स्वीकारणारा पहिला देश कोणता बनेल? भारताचा UPI व्यासपीठ स्वीकारणारा पहिला देश कोणता बनेल? तर ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 टाटा IPL कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नवीन कर्णधार कोण आहे? टाटा IPL's कोलकाता नाईट्स रायडर्स संघाचा नवीन कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रेयस अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या संस्थेने
वेस्ट टू वेल्थ निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे? खालीलपैकी कोणत्या संस्थेने वेस्ट टू वेल्थ निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 SIDBI हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच वर्ष 2022 ते 27 साठी जैवतंत्राचा धोरणाची घोषणा केली आहे? कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच वर्ष 2022 ते 27 साठी जैवतंत्रज्ञान धोरणाची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अलीकडेच कोणत्या राज्यातील पोलिसांनी स्मार्ट कार्ड शस्त्र परवाना सुरू केला आहे? अलीकडेच कोणत्या राज्यातील पोलिसांनी स्मार्ट कार्ड शस्त्र परवाना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अलीकडेच क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांची चौथी बैठक कुठे झाली? अलीकडेच क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांची चौथी बैठक कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी विविध शहरे आणि गावांमध्ये 100 किसान ड्रोन कोणत्या मंत्र्याने दाखविले? खालीलपैकी विविध शहरे आणि गावांमध्ये 100 ड्रोन कोणत्या मंत्र्याने दाखवले? तर ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतातील 100वा हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे? भारतातील 100वा हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंबा हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अलीकडेच ईशान्य भारतातील पहिला मोठा रेसिंग ट्रॅक कोणत्या राज्यात होणार आहे? अलीकडेच ईशान्य भारतातील पहिला मोठा रेसिंग ट्रॅक कोणत्या राज्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मिझोरम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दरवर्षी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? दरवर्षी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 20 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात पहिली जनगणना कधी झाली होती? भारतात पहिली जनगणना कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या बाबींचा समवर्ती सूचीत समावेश आहे? खालीलपैकी कोणत्या बाबींचा समवर्त सूचीत समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा नाही? खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अणु ऊर्जा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पावसाच्या थेंबाचा गोलाकार आकार डॅशच्या गुणधर्मामुळे असतो? पावसाच्या थेंबाचा गोलाकार आकार डॅशच्या गुणधर्मामुळे असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पृष्ठभागीय ताण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 यापैकी कोणत्या राज्यांच्या सीमा भारताच्या सीमेशी सामायिक नाहीत? यापैकी कोणत्या राज्यांच्या सीमा भारताच्या सीमेशी सामायिक नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्याला किनारपट्टी नाही? भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्याला किनारपट्टी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अलीकडेच कोणत्या राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले? अलीकडेच कोणत्या राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक एड्स दिवस कोणता? जागतिक एड्स दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 24 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 प्रधान वाक्यातील एखाद्या नाम किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास डॅश डॅश म्हणतात? प्रधान वाक्यातील एखाद्या नाम किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 विशेषण वाक्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
क्रमांक 37 श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी डॅश येथे आहे. श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मोजरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो. भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पदसिद्ध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. डॅश डॅश सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर ऑप्शन क्रमांक 4 दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली. 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी श्रद्धानंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठविला. फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठविला. तर ऑप्शन क्रमांक 1 रमाबाई रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषांवर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषांवर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1 न्या एस के दार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताच्या हवाली केले. रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णाजी सदाशिव सिंदकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली. महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली. तर ऑप्शन क्रमांक 2 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांना अजीव सदस्यत्व बहाल केले होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांना अजीव सदस्यत्व बहाल केले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 2021 मध्ये उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. 2021 मध्ये उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रभान खयाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारत सरकारने जग भागीदारी सबलीकरण पोर्टल कोठे सुरू केले आहे. भारतात सरकारने जग भागीदारी सबलीकरण पोर्टल कुठे सुरू केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो. ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 डोळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हिंगोली कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही. हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल.